नमस्कार, मी विलास आठवले. मिशन 144 मध्ये आपलं स्वागत. माझ्यासोबत पुण्यातले विद्यार्थी आहेत, माझ्यासोबत राजकारणी आहेत, अनेक समाजातले अनेक घटक आहेत. यांच्याशी मी चर्चा करणार आहे की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नेमके कुठले फॅक्टर कामाला येणार आहेत, तरुणांच्या मनात काय, लोकांच्या मनात काय आणि राजकारणी काय करणार आहेत, या विषयाची मी चर्चा करणार आहे. या चर्चेमुळे महाराष्ट्राचा 144 प्लसचा जो आकडा आहे तो कोण पार करू शकतं हे बाहेर येणार आहे. मी सर्वात आधी जाणार आहे तरुणांकडे. 15 ऑक्टोबरला निवडणूक आहेत, मतदान करणार? हो, निश्चितच मतदान करणार. अतिशय प्रभावीपणे घटनेचा अंमलबजावणी करणारं सरकार यावं असं माझं मत आहे. घटनेची अंमलबजावणी करताना कुठला पक्ष काटेकोरपणे अंमलबजावणी करतो? मला तर वाटतं शिवसेना चांगलेपणे करेल. शिवसेना चांगल्यापणे करेल. काय वाटतं तुला? शिवसेना कुठला पक्ष संविधानाने चालतो, कायद्याने चालतो, नियमाने चालतो? भाजप चालतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप. माझं मत असं आहे की आतापर्यंत मी तर बघितल्यापैकी एकही पक्ष मला घटनेचं पालन करताना दिसला नाही. एकही पक्ष चांगले, ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. पक्षाचे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे. एकही पक्ष काम करत नाही असं त्या साध्या तरुणाचं मत. मला वाटतं त्याचा काहीतरी गैरसमज होतोय. कुठल्याही माणसाला किंवा कुठच्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत नाही की माझ्या भोवतालचं किंवा माझ्या प्रदेशाचं किंवा माझ्या भागाचं विकास होऊ नये असं कोणाला वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे काम करतात. मला इथून टाळ्यांचा आवाज आलेला आहे. टाळ्या का वाजल्या सांगा? कारण त्यांनी म्हटलं होतं की एकही पक्ष काम करत नाही. टाळ्या वाजल्या कारण असं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापर्यंत जे तरुणांना फसवलेले किंवा घोषणा देऊन काम पूर्ण करत नाही, त्याच्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवलेल्या. की कोणताही पक्ष नुसतं आश्वासन देतो, काही करत नाही. काय करायला पाहिजे? महाराष्ट्राकडे पाहताना काय वाटतं की महाराष्ट्रात काय कमी आहे? शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आता जो प्रकार चाललेला आहे की इंजिनिअरिंगच्या मुलांना व्यवस्थित कुठल्या प्रकारचं शिक्षण भेटत नाही आहे, स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना वेळेवर भेटत नाही आहे, तर सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला व्यक्ती वाटतं. जेव्हा आमदार निवडून जातात तेव्हा त्या सभागृहाचे आमदार आपला नेता निवडतात, पण आता सगळं हे संविधान जे आहे ते उलट्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका? त्या कार्यकर्त्याची त्याची भावना बरोबर आहे. जी आपली परंपराचा आहे, संसदीय परंपरा आहे की जे आमदार निवडून येतील ते त्यांचा पक्षनेता निवडतील, मग तो मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा विरोधी पक्षनेता होतो, हेच बरोबर आहे. तुम्ही तर अजितदादांना प्रोजेक्ट करून टाकता. आम्ही आधी कधीही जाहीर केलेलं नाही. अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून कधीही जाहीर केलं नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट करते. खरं तर म्हणजे लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, या सर्वांमध्ये जे आमदार तिथे बसलेले आहेत ते आपला नेता निवडतात. आणि संविधानानुसार हेच म्हटलेलं आहे की सभागृहाचे जे सदस्य आहेत ते नेता निवडू शकतात. उद्धव ठाकरे सभागृहाचे सदस्य नाही आहे, ते निवडणुका लढवणार की नाही लढवणार असाही प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पुढे करणार? उद्धवसाहेब कधी स्वतःच्या तोंडाने म्हणले नाहीत, जसे बाकीच्या पक्षात म्हटले जातात मी मुख्यमंत्री. ते कधीही स्वतःच्या तोंडाने म्हणले नाही की मी स्वतः मुख्यमंत्री होणार. परंतु आमच्या शिवसेनेच्या शिवसैनिकाचं प्रत्येकाचं मत आहे की ज्याच्याकडे व्हिजन आहे, ज्यांनी व्हिजन डॉक्युमेंटरी महाराष्ट्राला दिली, अजून हातामध्ये सत्ता नसतानासुद्धा मी काय करणार हे जर दाखवणारा कुठला नेता असेल आणि त्या नेत्याच्या मागे जर आम्ही म्हणू, स्वतः उद्धवसाहेब स्वतःच्या तोंडाने कधी म्हणले नाहीत, परंतु आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही त्यात बोललो की शिवसेनेचे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री. हे कुठे ना कुठे चुकीचं आहे असं वाटत नाही तुम्हाला? मला नाही वाटत हे चुकीचं आहे म्हणून. प्रत्येक पक्षाला नेता ठरवणं हा अधिकार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस प्रोजेक्ट करणार आहे. सभागृह अस्तित्वात येण्याच्या आधी एखाद्याला प्रोजेक्ट करणं हे बरोबर आहे? सगळ्यात पहिलं सगळ्यांच्या मनात जो एक गैरसमज आहे की विधानसभेत निवडून आलेले सभासद नेता निवडतात, हे डोक्यातनं काढून टाका. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेता कोण निवडतं हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचा नेता कोण निवडतं हेही सगळ्यांना माहिती आहे. विधानसभेचे निवडून आलेले लोक जो कोणी सूचक अनुमोदक नाव मांडेल त्याला हात वर करून पाठिंबा देतात, त्यांच्या मनात असो किंवा नसो. म्हणजे आपला मुख्यमंत्री कोण, दिल्ली असेल तर काँग्रेसवाले ठरवतील, राष्ट्रवादी असेल तर पवारसाहेब ठरवतील, आणि भाजप असेल तर नरेंद्र मोदी ठरवतील, शिवसेना असेल तर आमदार ठरवतील. हे सगळे प्रतिगामी आहेत, पुरोगामी कोणी नाही आहे. पितृपक्षामुळे ह्यांनी सगळे हे नाटक केल्याने लांबवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, कारण पितृपक्षामुळे उमेदवारी अर्ज भरायला कोणी ह्यांच्यातली तयार नव्हते. दाभोळकरांसारख्यांची महाराष्ट्रामध्ये हत्या होते, त्याचा तपास लागत नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या सगळ्यांनी कारण काय केले की आमच्या आघाडी आयाराम गयारामला हे लोकांनी चान्स दिला.
त्याच्यामुळे फक्त हे आपल्याला नाटक करताना आपल्याला बनवतायत. आत्ताच्या राजकारणातील सामाजिक संवेदनशीलता कमी झालेली आहे. म्हणजे निश्चित असं धोरण कोणी आखत नाही आणि फक्त प्रतीकं, प्रतिमा आणि अस्मितांभोवती म्हणजे राजकारण कसं घडतंय की आरक्षण आणि पुतळे आणि स्मारकं यांच्या भोवतीच राजकारण घडतंय. शेतकऱ्यांना वादळ आलं तर तात्पुरतं निधी आणि अनुदान देऊन तिथला प्रश्न थांबवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु निश्चित अशी उपाययोजना केली जात नाही. हे सगळं तुमच्याकडे बोर्ड दाखवत आहेत. मला सांगा की 5 दिवसापासून हा सगळा गोंधळ सुरू आहे. LBTसाठी हे कधी एवढे दिवस चर्चा केली तुमच्याशी? नाही काही नाही. LBसाठी काही चर्चा केली नाही. उलट आम्ही सगळ्या नेत्यांना सांगितलं की हा LBT विषय ठीक आहे, आम्ही टॅक्स भरायला तयार आहोत, त्याच्याबद्दल नाही. पण तुम्ही जे जाचक आहेत बघा, एवढ्या नोटीस आलेल्या आहेत, ह्यात काही जे जरूर नाही अशा कागदपत्रांची मागणी केलेली आहे. व्यापारी टॅक्स भरत आहे, कोण चुकत नाही. कॉर्पोरेशनमध्ये LBT त्यांचं जकातचं उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे, तरी यांच्याकडून काम होत नाही. आज महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण समस्याने ग्रासलेलं राज्य झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त नवीन नवीन कायदे आणायचे आणि नागरिकांच्या खिशानं पैसे कसे काढायचे एवढंच त्यांना कळत आहे. आणि हे जाचक कायदे सगळे जुने बंद केले पाहिजेत, त्वरित रद्द केले पाहिजे, जेणेकरून सुजलाम सुफलाम राज्य व्हायला पाहिजे. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्यासारख्या महिला, युवक आणि वेल एज्युकेटेड लोकांना स्थिर सरकार हवं आहे, कुठल्याही कुबडेविना. या लोकांना जर तिकीट वाटपाचा निर्णय जर घेता येत नसेल तर हे विधायक उपक्रम किंवा विकासाचे मुद्दे कसे मांडतील? परत आता मला तरुण म्हणून मुद्दा विचारायचा. पत्रकारिता विद्यार्थी सरांनी जो LBTचा मुद्दा केला, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आहेत नाही, सगळे व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेले पक्ष आहेत की व्यापाऱ्यांना जसं पाहिजे तसं LBTचं सगळे फिरवत आहेत. व्यापारी कोणाच्या दावणीला बांधलेला नाहीये, हा पहिला मुद्दा समजून घ्या. सरकार व्यापाऱ्याच्या दावणीला बांधले असते तर व्यापाऱ्यासारखा कायदा केला असता त्यांनी, पण व्यापाऱ्यासारखा कायदा केला जात आहे. महाराष्ट्राचा जो धर्म आहे, जो पुरोगामी धर्म आहे, या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराव जन्मले, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि तो खूप पुरोगामी आहे. पण या पुरोगामी महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळेला वेगळं चित्र पाहायला मिळालं. मी त्या विषयावर चर्चा करणार आहे की लोकसभेत जे पाहायला मिळालं ते विधानसभेत पाहायला मिळणार आहे का, ही चर्चा एका ब्रेकनंतर आपण पाहत राहा साम टीव्ही.